चमचेगिरी करणारे लोक नाही आहोत. राज ठाकरे काल इथे येऊन काय बोलले त्याच्यात मला जायचं नाही. निवडणूक आहेत, भारतीय जनता पक्षाचं स्क्रिप्ट आहे, फडणवीसांचं स्क्रिप्ट असेल, बोलावं लागतं. नाही तर ईडीची तलवार आहे वर, नाही तर ईडी आहे ना वर बसलेलं. आम्ही अत्यंत सभ्य सुसंस्कृत माणसं आहोत. आम्ही एका परंपरेमध्ये राजकारण केलेलं आहे. माझं बरंचसं आयुष्य हे बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलेलं आहे. हे राज ठाकरे यांनाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची आणि काय लिहायचं आणि काय बोलायचं ह्याचे मला धडे घेण्याची आवश्यकता नाही. ते ठाकरे असतील तर मी राऊत आहे आणि बाळासाहेबांनी घडवलेलाच राऊत आहे. खरं म्हणजे आज महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये गुंडांचं राज्य सुरू झालेलं आहे. त्याच्यावर राज ठाकरेंनी बोलायला. राज ठाकरे ज्या भागात भाषण करून गेले तेथे अंडरवर्ल्डच्या मदतीनं निवडणुका लढवल्या जात आहेत, भाजपकडून आणि एकनाथ शिंदेकडून. मुंबईतल्या अनेक मतदारसंघामध्ये मी तुम्हाला हीच माहिती देण्यासाठी आलेलो आहे. मुंबईतल्या अनेक मतदारसंघात, ठाण्यात, पुण्यात अनेक नामचीन गुन्हेगार ज्यांचे कधी काळी अंडरवर्ल्ड टोळ्यांमध्ये सहभाग होता किंवा आहे, मी त्यांची नावं देऊ शकतो. सत्यनारायण चौधरी या पोलीस अधिकाऱ्यांना, जे लॉ अँड ऑर्डरचे प्रमुख आहेत. अनेक असे गुंड आहेत, मी नावं देईन तुम्हाला. त्या गुंडांना जसं आम्ही पक्षातर्फे ऑब्झर्व्हर नेमतो, अनेक विधानसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख नेमतो, त्या पद्धतीनं या गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांवर विधानसभांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अगदी मग कांजूरमार्ग असेल, विक्रोळी असेल, भांडूप असेल, मुलुंड असेल, दादर असेल, ठाणे असेल, कोपरी पाचपखाडी असेल, ठाणे शहर असेल, कलिना असेल, कुर्ला असेल, म्हणजे ठरवून निवडून गुंड घ्यायचे. काही लोकांना त्यासाठी जामीन करून घेतलेला आहे, अनेकांना आपल्या पक्षात सामील केलं. आणि धक्कादायक असं आहे की वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि हे गुंड यांच्या बैठका होतात. वरिष्ठ पोलीस अधिकारी IPS दर्जाचे आणि हे गुंड ज्या ज्या विधानसभा क्षेत्रात नेमण्यात आलेले आहेत निवडणुका जिंकून देण्यासाठी, त्यांच्या रितसर रात्री बैठका होतात. आणि मग या गुंडांकडून पोलीस आदेश घेतात. निवडणूक आयोगाला माझं हे म्हणणं आहे, आम्ही त्यांनाही माहिती देणार आहोत. या गुंडांकडून पोलीस माहिती घेतात, आदेश घेतात, आणि मग महाविकास आघाडीला मदत करणारे जे कार्यकर्ते आहेत, ज्यांच्यावर राजकीय गुन्हे आहेत, त्यांना तडीपारा करायच्या, त्यांच्यावर पुन्हा खोटे गुन्हे दाखल करायचे, त्यांच्याकडे पोलिसांना पाठवायचं, त्यांच्या घरी दारी गावाला कुठे आहे त्यांचा शोध घ्यायचा, त्यांना धमक्या द्यायच्या. माझं लॉ अँड ऑर्डर खातं सांभाळणाऱ्या मुंबईतल्या प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही एक लक्षात घ्या की सरकार बदलत असतं, सरकार जात येत असतात. गुंडांच्या मदतीनं तुम्ही ज्या कोणाला मदत करू इच्छिता, तुम्ही पोलीस खात्याला कलंक लावताय. मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलीस खात्याची तुम्ही बेआबरू करताय. मिस्टर सत्यनारायण चौधरी, आपण लॉ अँड ऑर्डरचे प्रमुख आहात. आपल्या खाली काय जळतंय पहा, मला जास्त बोलायला लावू नका. सरकार बदलतं हे लक्षात घ्या. सरकार बदलणार आहे आणि या सगळ्याचा हिशोब केला जाईल. जर माझ्याकडे चौधरीने यादी मागितली, सत्यनारायण चौधरीने, त्यांना मी गुंडांची यादी मी द्यायला तयार आहे. आणि कोणत्या अधिकाऱ्याबरोबर कोणत्या बैठका आणि काय सूचना वर्षा बंगल्यावरनं येत आहेत गुंडांना मदत करण्यासंदर्भात, हे सत्यनारायण चौधरी इतकं कोणाला माहीत नाही. तुम्ही कोणासाठी काम करताय? मी नावं देऊ का तुम्हाला, मिस्टर चौधरी? आणि मलाही धमक्या देऊ नका, एवढंच मी सांगतोय त्याला. माझा विषय संपलेला नाही. मोदी विजयनंतर या मुंबई महाराष्ट्रात काय चाललंय ते बघा. हे गुंडांचं राज्य आणू इच्छित आहेत, हे गुंडांच्या मदतीने निवडणुका लढवू इच्छित आहेत.
लोकसभेलाही त्यांनी तेच केलं, विधानसभेलाही तेच करतायत. आणि पोलीस जर गुंडांच्या मदतीनं आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करत असतील तर महाविकास आघाडी याची गांभीर्यानं नोंद घेत आहे, हे या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो. सर, आपल्याला देखील काही धमक्या आलेल्या आहेत? मी कधीही मला आलेल्या धमक्यांचा बाऊ केला नाही. ना मी ईडीला घाबरत, ना सीबीआयला घाबरत, ना गुंडांना घाबरत. आम्ही याचा बाऊ करत नाही. मी असतील, सुनील राऊत असतील, आमचे शिवसेनेचे इतर सगळे प्रमुख लोक असतील, बरं का, आम्ही लगेच आमच्याकडे देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे काय फोर्स 1चे कमांडो लावायला सांगणार नाही. ते तुमच्यासाठीच आहेत. पण गुंडांच्या मदतीनं तुम्ही निवडणुका लढताय. ज्या गुंडांवर खून, खंडण्या, हत्या, अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, ज्यांनी दाऊद टोळीबरोबर काम केलेलं आहे, आजही आहेत, अशा गुंडांना जर शिंद्यांचे लोक किंवा भाजपचे लोक वापरून आमच्या विरोधामध्ये निवडणुकीला त्यांचा वापर होणार असेल तर जे काही घडणार आहे त्याची सगळी जबाबदारी पोलिसांवर असेल. बोला आता काय तुमचं म्हणणं आहे? सर, मोदी कार्यालय त्यांचं म्हणणं आहे की एक हे तो सेफ आहे असं त्यांचं आता. मोदींच्या या काळामध्ये कोणीच सेफ नाही. वेगळं करण्याचा प्रयत्न करते असे ते देखील बोलले. कोण वेगळं करते? महाविकास आघाडी. शिवसेनेतल्या आमच्या सहकाऱ्यांना कोणी वेगळं केलं? मोदींनीच केलं ना. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांना कोणी वेगळं केलं? मोदी आणि शहांनीच केलं ना. आपण काय बोलतोय हे मोदी आणि शहांनी आधी समजून घ्यावं. शिवसेनेमध्ये आमचे कुटुंब फोडण्याचं काम मोदी आणि शहांनी केलं. कसलं एक आहे तो सेफ आहे? हा, तुम्ही आता सेफ राहा 23 तारखेनंतर, इतकंच मी सांगेन. बोले आपका क्या? महाराष्ट्र दौरे पर थे, उन्होंने बयान किया था कि एक है तो सेफ है, लगातार इस तरीके के देखो, ये इस प्रकार की बयानबाजी करने की नौबत प्रधानमंत्री पर क्यों आ रही है? बटेंगे तो कटेंगे नहीं चला, बटेंगे तो कटेंगे लोगों ने फेंक दिया हमारे यहाँ. अब एक है तो सेफ है, किसको आप एक कर रहे हो, किसको सेव कर रहे हो? इस राज्य की पूरी जनता आपकी नहीं है क्या? इस देश की पूरी जनता आपकी नहीं है? हम सेफ है महाराष्ट्र में, और हमको ज्यादा सेफ होना है, इसलिए हमको बीजेपी को यहां से निकालना है. और आप आने से ही महाराष्ट्र में हम अनसेफ हो जाते हैं, क्योंकि हमको मालूम है आप यहां आकर लोगों को भड़काएंगे, दंगे के लिए एनकरेज करेंगे, बटेंगे और कटेंगे जैसी घोषणाएं देंगे. जब तक आप यहाँ आते हो तब तक आप अनसेफ है, इसलिए हम इस राज्य से आपको पूरी तरह से बाहर फेंक देंगे. संरक्षण देण्याचं काम काँग्रेसने केलं असं देखील मोदी म्हणतात. मोदी काही म्हणू शकतात. मोदींच्या बोलण्याला आगापिछा नसतो. त्यांनी प्रधानमंत्री म्हणून बोलावं. ते प्रधानमंत्री म्हणून लवाजमा घेऊन येतात. दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते भारतीय जनता पक्ष, त्यांचं इकडलं एकनाथ शिंदेचं सरकार करत आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना, सर्व गुंड गोळा केलेले आहेत. गुंड आणि तुरुंगातून सुद्धा त्या विधानसभा क्षेत्रातले जे गुंड आहेत, जे तुरुंगात आहेत, त्यांच्यावर सुद्धा जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. त्यांना आतमध्ये मोबाईल पुरवण्यात आलेले आहेत सगळ्यांना, आणि ते आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सूचना देत आहेत. नरेंद्र मोदीजी, हे जरा समजून घ्या, तुम्ही या महाराष्ट्राची काय घाण करून ठेवलेली आहे ती. मुख्यमंत्री असतील असं अमित शहाकडून संकेत आलेले आहेत, त्यामुळे आता महायुतीमध्ये बिघाडी होण्याची हे शक्यता. हा आमचा प्रश्न नाहीये. मी हे मोदी आता म्हणतात, मी हे 3 महिन्यापासून सांगतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत, कोणती परिस्थिती राहू द्या. एकनाथ शिंदे यांचं अवतार कार्य भाजप संपवणार आहे. ती संपवायला सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ फडणवीस होतील का? तर तेही नाही. मुख्यमंत्री तर महाविकास आघाडीचाच होईल. सर, राज ठाकरे ने आप पर टिप्पणी करते हुए कहा है कि महाराष्ट्र की जो राजनीति की जो भाषा है वो एकदम नीचे के दर्जे. जिसको जिस भाषा का इस्तेमाल करना चाहिए वो इस्तेमाल हम करते हैं. अगर जोरदार पोस्टरबाजीही करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षाकडून वोट जिहादची घोषणा दिली जात असल्याचा आरोप भाजप नेत्या स्मृती इराणींनी केलाय. भाजप उमेदवार सुलभा गायकवाडच्या कल्याणमधील प्रचार सभेत स्मृती इराणी बोलत होत्या. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवले जात आहेत. अग्निवीर योजनेच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेबाबत सरकार खेळ करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. गृहमंत्री अमित शहांनी समोरासमोर चर्चा करावी असं आव्हानही चव्हाणांनी दिलंय. महाराष्ट्रात आणि आता सकाळच्या 100 बातम्या. बाळासाहेब आज असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं. कुडाळमध्ये निलेश राणेंसाठी नारायण राणेंनी प्रचार सभा घेतली आणि यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. रामटेकमधील बंडखोरी मागे सुनील केदार यांचा हात असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. सुनील केदार यांनी शब्द फिरवला असं भास्कर जाधव म्हणाले. मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. माझ्या विरोधात षडयंत्र आखलं जातंय. शरद पवारांच्या बाबतीत जे घडलं तेच माझ्या बाबतीत होतंय असा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला. नाशिकच्या सभेत आदित्य ठाकरे सभा सुरू असताना अचानक व्यासपीठावरून खाली उतरले आणि खाली उतरून त्यांनी महिलांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1,500 वरून 3,000 करू असं आश्वासन आदित्य ठाकरेंनी दिलं. आदित्य ठाकरेंची नांदगावमध्ये सभा पार पडली आणि या सभेतून आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदेंवर हल्लाबोल केला. सुहास कांदेंचा गुंड असा उल्लेख करत आदित्य ठाकरेंनी टीका केली आणि गुंडांनी इथल्या लोकांना त्रास दिला तर बर्फाच्या लादीवर झोपवेन असं आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबादेवीच्या महायुतीचे उमेदवार शायना एनसी आणि अभिनेते गोविंदा यांनी मुंबादेवी परिसरात देवीचं दर्शन घेतलं आणि मुंबादेवीचे आशीर्वाद कायम आहेत तर विधानसभा निवडणुकीत शायना एनसी यांचा विजय व्हावा यासाठी प्रार्थना करतो अशी प्रतिक्रिया अभिनेता गोविंदांनी दिली. मुंबादेवी मतदारसंघात शिवसेना मनसेची युती झाल्याचं चित्र आहे. मुंबादेवी इथे शायना एनसी यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या मेळाव्याला मनसे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. राष्ट्रवादीमधील अजित पवारांचा पक्ष ईडी सीबीआयच्या कारवाईच्या भीतीनं भाजपसोबत गेला असा आरोप शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. छगन भुजबळांच्या पुस्तकातील मुलाखतीच्या दाव्यावरून त्यांनी हा आरोप केला. मी साहेबांचा सरदार आहे. मला किल्ला जिंकायला सांगितला तसा तो मी जिंकणार. तर माझी लढाई ही धनाढ्य आणि राजपुत्रा विरोधात आहे. मुंबईकर सर्वसामान्य शिवसैनिकाला जिंकून देतील असा विश्वास माहीम विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. आंबेडकरांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट झाली असून या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाची कुठलीही चढाओढ नाही. मुख्यमंत्री पदाबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. महायुती स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेवर येईल. केंद्रीय नेतृत्वासोबत बसूनच मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी दिली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे काम केले ते आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही असं म्हणत केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी महायुती सरकारची स्तुती केली आणि महायुतीच्या उमेदवार शायना एनसींच्या प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते. आमदार प्रताप सरनाईकांनी भव्य बाईक रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभाग घेतला. ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी मतदान केंद्रावरती सीसीटीव्ही यंत्रणा बसवा अशी मागणी केली. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप करत त्यांनी ही मागणी केली. महायुतीचं सरकार भ्रष्ट मार्गाने आलेलं सरकार आहे आणि या सरकारला घालवल्याशिवाय पर्याय नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. सोलापुरातील महेश कोटेंच्या प्रचार सभेत ते बोलत होते. सोलापूर डीसीसी बँकेचे 238 कोटी 43 रुपयांचे अनियमित कर्ज वाटल्याप्रकरणी तत्कालीन संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात आले. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासोबतच 33 जणांना सहकार प्राधिकरणाचा जोरदार धक्का बसलाय. निवडणूक झाल्यानंतर तीनही पक्षांच्या संख्यांच्या आधारे मुख्यमंत्री ठरणार आहे. सद्यस्थितीत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पुढे जाण्याचं ठरलं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल वांदिलेंच्या प्रचारार्थ शरद पवारांनी सभेला संबोधित केलं. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम केलं असं म्हणत पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. बटेंगे तो कटेंगे और फिर सब मिलके लुटेंगे असा भाजपचा नारा असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. डिवाइड अँड रूलची नीती आम्ही महाराष्ट्रात यशस्वी होऊ देणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. बेलापूरच्या महायुतीचे उमेदवार मंदा म्हात्रेंनी निवडणुकीच्या प्रचारासाठी नवा फंडा वापरलाय. म्हात्रेंनी थेट वाशी टोलनाक्यावर पोहोचत नागरिकांशी संवाद साधला आणि या संवादातून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न म्हात्रे करतायत. जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले. सदाभाऊ खोतांनी शरद पवारांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धर्माधर्मात वाद लावणं हेच भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी केला. काँग्रेस सर्वांना न्याय देणार आणि सर्वांना सोबत घेणारा पक्ष असल्याचं थोरात म्हणाले. पिंपरी मतदारसंघातून अण्णा बनसोडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काही दिवसांपूर्वी बनसोडेंना त्यांच्या पक्षातील काही नगरसेवकांकडून विरोध असल्याची चर्चा होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा काल पिंपरीतील वाद समोर आलाय. बनसोडेंविरोधात पिंपरीत जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातल्या कणकवलीमध्ये महायुतीचे उमेदवार नितेश राणेंच्या प्रचारासाठी भाजपकडून कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र चव्हाणांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पालघरच्या मुरबेमध्ये महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावितांना गावकऱ्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. वाढवण बंदर विरोधात गावितांनी आपली भूमिका बदलल्याचा आरोप मुरब्यातील ग्रामस्थांनी केला. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं पश्चिम आणि पूर्व उपनगरामध्ये मुंबईत अवैध मद्य वाहतुकीबाबत 226 गुन्हे दाखल केले. दरम्यान या कारवाईत 227 जणांना अटक झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान 15°C पर्यंत खाली आलंय. 8 नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये सर्वात कमी राज्यातलं तापमान 14.6°C ची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रात पुढचे 5 दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. पुण्यातही